नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही खूप मस्त मजेत असाल. मी पण खूप मजेमध्ये आहे. पण आता सध्याला खूप महत्त्वाचं काम करते. ॲक्च्युली त्या दिवशी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की कपडे आवरायला घेणार आहे, पण त्या दिवशी आवरणं नाही झालं. पण आता आवरायला घेतलेले आहेत. 4च कपडे घडी घातलेले आहेत. तर चला तर मग पटापटा हे कपडे आवरून घेते आणि लगेच तुम्हाला येऊन भेटते. चला बाय. डोंगरा एवढ्या कपड्याच्या ढिगाऱ्याच्या घड्या घालून झालेल्या आहेत. हे थोडेफार कपडे धुवायचे आहेत आणि हे थोडे अल्टर करायला द्यायचे आहेत. तर एवढे सगळे, आता हे सगळे माझे कपडे, त्यांचे कपडे आणि सोहमचे कपडे एवढं मिक्स आहे. एक तर जे बॉक्स आहे आवरणं झालं, एक बॉक्स आवरणं झालेला आहे, एक बॉक्स कोपऱ्यात शिल्लक आहे आणि सोहमचं कपाट पण आवरायचं आहे. तर एक तर झालेला आहे. आता व्यवस्थित सगळे कपडे ठेवून घेते. हा माझा बॉक्स आहे. याच्यामध्ये फक्त मी माझे जे याच्यासाठी यूज होतात, रोज व्हिडिओसाठी वगैरे कुठले कपडे लागतात ते ठेवत असते. म्हणजे जे कुर्तीज आणि लेगिन्स वगैरे आहेत ते ठेवत असते. म्हणजे रोज व्हिडिओ बनवताना जे लागतात, घरी घालायचे वेगळे आणि व्हिडिओज लागणारे वेगवेगळे असे बनवलेले आहेत. कारण घरी तर मी टी शर्ट आणि प्लाझो यूज करते आणि व्हिडिओज बनवताना साधी कुर्ती वगैरे यूज करते मी. तर त्याची वेगळी आणि ह्याची वेगळी अशी बनवलेली आहे मी बॉक्स. तर एवढे ह्याच्यामध्ये बसतात. भरपूर छान आहे. त्या स्टोरेज खूप छान आहेत. फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत जर का. आता त्याच्यात तर भरलेत कपडे सगळे. फक्त कुर्ती आणि लेगिन्स सगळ्या भरलेले आहेत. ठेवूया. सगळे जे नवीन कपडे होते ते सगळे कपडे जुने झाले आता माझे. व्हिडिओ बनवून सगळ्या कुर्ती वापरायला काढल्या मी. सगळ्या एकही नवीन ठेवली नाही कुर्ती. मी सगळ्या कुर्ती यूज करायला काढल्या. आणि आता त्याच्या साईडला थोडीशी जागा शिल्लक आहे. इकडं ओढण्या वगैरे ठेवून घेते. दमली मी कपडे आवरून. विश्वास बसत नाही की ही कपडे सगळी एवढी माझीच आहेत. अजून कपाट आवरायचं आहे मला. कपाट सुद्धा गच्च भरलेलं आहे. कपाट पण आवरायचं आहे. तर आधी इकडं ओढण्या ठेवायला जागा करूया. कारण वरती ओढण्या राहत आहे तर माणूस घाई गडबडीमध्ये कसं पण घेतं. घडी घालून ठेवते ओढण्या पण मी एक ट्रिक वापरते. ते गेलं बरं. आता एवढे जवळ कपडे ह्याच्यामध्ये धुमसटतात. सगळं धुमसलेला वास येतो. त्यासाठी जे आपल्याला उग्र वासाचे परफ्यूम आहेत किंवा आपण ते यूज नाही करत तर मी कपड्यांवर मारून घेते. बऱ्याच दिवसांनी जरी म्हणजे असा ओलीचा वास आल्यापेक्षा असा परफ्यूमचा वास आलेला बरा. तर परफ्यूमचा वास साधारणपणे ह्याच्यामध्ये महिनाभर राहतो. तर त्याकरता मी त्यामध्ये परफ्यूम मारून घेते. म्हणजे कसं आता कधी कधी ओलीचा वास वगैरे येतो ह्याच्यामधून, कपड्यांमधून. आता पावसाळा असल्यामुळे कधी कपडे सुकत वगैरे नाहीत. तर असा उपाय करते मी. ही एक टिप्स आहे तुमच्यासाठी. तर चला आधी पटापट असं. फायनली सगळे कपडे आवरून झालेले आहेत. दोन्ही बॅग मी आवरलेल्या आहेत आणि कंटेनर व्यवस्थित आवरलेले आहेत. हा पूर्ण कंटेनर माझा आहे. म्हणजे जे व्हिडिओसाठी कपडे लागतात ते ठेवलेले आहेत. आणि हा कंटेनर माझा आणि त्यांचा आहे. ह्याच्यामध्ये हे सगळे जीन्स टी शर्ट त्यांचे आहेत आणि इकडचे डेली वेअरचे माझे कपडे आहे. म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे शूट करत नाही त्यावेळेस प्लाझो आणि आपले टी शर्ट यूज करत असते. आणि त्यानंतरनं माझ्या पिलूचं म्हणजे सोहमचं पण जे रेग्युलर कपडे लागतात त्याचं पण कपाट व्यवस्थित आवरून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित हेही आवरून झालेलं आहे. 3 तास लागले आहेत. 3 तास लागलेले आहेत सगळे कपडे आवरायला. बघू शकता. तरी मागं भरपूर कपडे आहेत. तिकडे धुवायचे कपडे काढलेले आहेत आणि ह्या साईडला अल्टरचे आहेत आणि
ह्या साईडला सोहमच्या पप्पांचे सगळे इस्त्रीला वगैरे देण्याचे कपडे काढलेले आहे. आता प्रेस मी घरातच करते. तर मग ऑलरेडी भरपूर काम काल बी झालं तर आज पण झालेलं आहे. पण शूटमुळे वगैरे लक्ष राहत नाही कपड्यांकडे. पण कपडे अशी महत्त्वाची वस्तू आहे, स्वच्छ ठेवणं हे गरजेचं आहे. कामाबरोबर ह्या पण सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुमच्याबरोबर काही टिप्स मी शेअर करते. आता हे कपडे मी आज आवरले. आज आहे 13 ऑगस्ट. आता हे पुढच्या 1 महिनाभर बॅगमध्ये किंवा ह्या बॉक्समध्ये तसेच सेट राहतात. तर त्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स देते. तर कसे कंटेनर असू किंवा हे सोहमचं कपाट असू, तर पुढच्या तुम्हाला 13 तारखेपर्यंत असेच दिसणार, म्हणजे 1 महिना व्यवस्थित राहणार. तर बघा मी ह्या साईडला काय केलेलं आहे, जे पूर्ण हे आहेत म्हणजे कुर्तीज की वाराप्रमाणे कुर्ती ठेवलेल्या आहेत. आज मला सोमवार आहे, ही कुर्ती घालायची आहे, मग ही साहजिक मंगळवारी धुवायला पडणार. आता मंगळवार आहे, मला ही कुर्ती घालायची आहे. तर अशा वाराप्रमाणे कुर्ती आणि त्याच्यावर लागणाऱ्या लेगिन्स इकडे तशाच सेट केलेल्या आहेत अगदी त्याच्याबरोबर. आता हा वन पीस आहे, तर ह्याच्यावर मी ही फुल ब्लॅक लेगिन्स किंवा शॉर्ट लेगिन्स घालू शकते. आणि आता हा ब्ल्यू आणि ग्रीन आहे, तर त्याच्याबरोबर हे असं सेट केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही घेताना डायरेक्ट कचकच करून घेण्यापेक्षा हां चला हे लागणार आहे, तर ह्या 2 उचलल्या जातील. हे वन पीस आहे. वन पीस तर फक्त साहजिकच आहे, जे कम्फर्टेबल असतात ते लेगिन्स नसतात ते लेगिन्स घालतात. तर मी वन पीस तर असेच घालते की हाताला येण्यासारखे वन पीस ठेवलेले आहेत आणि इथं सगळ्या ओढण्या ठेवलेल्या आहेत. तर हे पूर्ण एवढा बॉक्स मी फक्त ह्याच्यामध्ये मला जेव्हा शूट करायचे असते त्यावेळेस मी ह्या कुर्तीचा ह्या लेगिन्सचा उपयोग करते किंवा बाहेर वगैरे जायचं असेल तर. आता हा दुसरा बॉक्स आहे, तर हा बॉक्स आहे माझा आणि सनीचा म्हणजे आमच्या आहोंचा. तर बघा ह्या साईडला त्यांच्या पूर्ण जीन्स ठेवलेल्या आहेत, माझ्यापेक्षा जास्त जीन्स आहेत त्यांना, इथपर्यंत जीन्स आहेत. आणि हे टी शर्ट जर त्यांना कामाला जायचं असेल, माझे मिस्टर डॉमिनोजमध्ये काम करतात, तर त्यांचं हे कामावरचं टी शर्ट आहे डॉमिनोजचं. तर तुम्हाला उघडून दाखवते. तर हे डॉमिनोजचं कामावरचं टी शर्ट आहे. तर आता ह्याच्याबरोबर ब्लॅक कलरच्या किंवा स्किन कलरच्या पॅन्ट्स ज्या असतात त्या घालायचं त्यांनी अलाउ केलेलं आहे. मग ह्याच्याबरोबर जाणाऱ्या सगळ्या पॅन्ट्स मी इथं काढून ठेवलेल्या आहेत. आणि ह्या साईडला ठेवलेले आहेत माझे रेग्युलर कपडे, म्हणजे शूट नसताना मी टी शर्ट आणि पायजामे म्हणजे जे आपले प्लाझो म्हणतात ते, तर अशा जोड्या बनवून ठेवलेल्या आहेत. हे आज हे घालायचं तर उद्या हे घालायचं, अशा जोड्या बनवून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर सोहमचं जे कपाट आहे, आता सोहमचे फक्त थोडेसे कपडे मी ह्या छोट्या कपाटात ठेवलेले आहेत, म्हणजे फंक्शनलसाठी कुठं जायचं असेल तर लागणारे. आणि सेम ह्याच्याही कपाटात तसंच केलेलं आहे. इकडं टी शर्ट आहेत, इकडं इथे पण टी शर्ट आहेत आणि इथं शॉर्ट्स आहेत. तर तो जास्त पॅन्ट वगैरे नाही घालायचे असेल तरी इकडे जीन सगळ्या त्याचे अरेंज केलेले आहेत मी. आणि इकडे टी शर्ट आणि खाली शर्ट ठेवलेले आहेत. आणि ह्यानंतर हे शाळेचे कपडे जे एक्स्ट्रा जोड आहेत, इथं स्वेटर ठेवलेले आहेत आणि शाळेचे कपडे पण इथेच ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे मी अरेंज केले. आता तुम्ही म्हणणार की आज कपडे वापरले तर उद्या ते धुवायला पडणार. तर लगेच धुतल्याच्या नंतर साहजिक आहे, पावसाळा आहे, लवकर कपडे सुकत नाहीत. कपडे सुकल्याच्या नंतर ना ज्या पद्धतीनं तुम्ही अरेंज केलं तर त्याच पद्धतीनं थोडासा वेळ काढायचा आहे आणि त्याच पद्धतीनं परत तुम्ही ह्या बॉक्समध्ये अरेंज करायचं आहे. तर अशी सोपी आणि साधी टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यावर शेअर केलेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.